आणि मध्ये उभे राहिले ह्या बाजूला उभे राहिले होय कोण आहे राजू राजू पाटील आज या पालघर लोकसभा मतदारसंघातील व्यापारी संघटना, हॉटेल असोसिएशन, ताडीमाडी विक्रेते संघटना, त्याचबरोबर ख्रिश्चन संघटना आणि कामगार संघटना या 4 फेडरेशनचे आणि लोकाधिकार समिती आणि बौद्ध समाज अशा वेगवेगळ्या 4 ते 5 संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधी या बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या उमेदवार भारतीताई कांबडी यांचा प्रचार करत असताना समाजातील आपण प्रतिष्ठित जी मंडळी आहेत, प्रतिनिधी ज्या समाजाचे करतात त्यांच्या अडचणी आणि त्यांचे काही विचार जाणून घेण्यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आलेले आहेत. मी विनंती करतो की आपण एक ठराविक प्रतिनिधींनी आपल्या असोसिएशनची आपल्या संघटनेच्या बद्दल माहिती किंवा समस्या अडचणी सांगाव्यात. धन्यवाद. पुष्प स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस तसे बीआरसी संघटनेचे अध्यक्ष श्री एके राऊत आमच्याकडे प्रश्न ते मांडतील. नमस्कार सर. गेले अनेक वर्ष लोकाधिकार समितीच्या माध्यमातून आम्ही युनियनमध्ये कार्यरत आहोत. 100% असोसिएशन ही लोकाधिकार समितीच्या अधिपत्याखाली आम्ही लढतोय आणि सध्या मी ऑल इंडिया असोसिएशनमध्ये वर्किंग प्रेसिडेंट म्हणून संपूर्ण 26 राज्याचा वर्किंग प्रेसिडेंट आहे. जेव्हा लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मी उभं राहतो तेव्हा एक आपला वेगळा इमेज असते आणि एक वेगळा दरारा असतो, कारण सत्य आम्ही बोलतो. त्या सत्य बोलण्यामागे आज अनेक कामगार आमच्या कार्यामुळे प्रभावित झालेले आहेत. पण सर एकच मागणी आहे की गेली अनेक वर्ष जेव्हा आम्ही स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये स्थानिक लोकांना नोकरीमध्ये प्राधान्यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न करतो. लोकाधिकार समिती अनेक वर्ष प्रयत्न करते. ज्यावेळी आम्ही आस्थापनेमध्ये मिटिंगला बसतो त्यावेळेला ते सांगतात की जोपर्यंत लोकसभेमध्ये हा नियम पास होत नाही की लँड युजर असू दे किंवा स्थानिक लोक असू दे, कुठलाही प्रोजेक्ट ज्या ज्या राज्यात आहे त्या राज्यामध्ये तिकडच्या विस्थापित लोक आणि तिकडच्या स्थानिक लोकांना 80% किंवा 60% जे काय असेल ते त्याचा रेशो लोकसभेमध्ये पारित झाल्याशिवाय आम्ही स्थानिक लेवलची कुठलीही मॅनेजमेंट तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही. ह्याच्याकरता साहेबांना विनंती आहे की आपलंच राज्य येणार आहे आणि आपल्याकडनं हे आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे आणि तुम्ही हा कायदा लोकसभेत मांडतील आणि पारित करतील आणि स्थानिक लोकांवर आजपर्यंत झालेला अन्याय दूर होईल एवढी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि